हॅलो आकाश. येस सर. मी काल एक सम दिलं होतं. हा सर. हे बा त्याच्याकडे तुझ्याकडे आहे ना ते? एक मिनिट हा सर बघतो. कालचा व्हिडिओ पाहिला का तू? नाही सर, अहो ग्रुपला ज्याचा नंबर ऍड केलता ना तुम्ही, त्याच्या फोन मध्ये एक तर काय प्रॉब्लेम झालाय, बर. त्यामुळे बघता आला नाही. हे बघ, एक सम एक आहे. हा सर. कालचा सम आहे. दिसतोय का तुला स्क्रीनवर? हो सर, दिसते. विशाल सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू महेश ₹20,000 काय as on 9th January 2024. Vishal drew two bills on Mahesh for ₹12,000 and 8,000 for 2 and 3 months period respectively. कळलं? The first bill is accepted on 10th January and the second on 11th January. ठीक है? On 24th January, the second bill sent to the bank for collection, that is BFC. On due date, both the bills were honored or dishonored. Give journal entries in the books of Vishal and Mahesh. हॅलो. येस सर, एक मिनिट लिहून घेतो. लिहून ड्रॉ कर जर्नल. जर्नल ड्रॉ कर. ओके सर, कर. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विशाल. मला वाटते विशालच्या एंट्रीज आम्ही काल केल्या होत्या, पण परत एकदा करू. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विशाल. पुणे हा ड्रॉवर. ओके. लिहिलं का? जर्नल ड्रॉ कर. येस सर, झालं. हा, पहिलं एंट्री कधी केलं बघ. महेशला आपण 20,000चे गुड्स विकले. कधी विकले? 9 जानेवारीला. 9 जानेवारी. काय एंट्री येणार? क्रेडिट वर ना सर, विशाल अकाउंट डेबिट टू सेल्स. अरे विशालनं विकले. कुणाला विकले? महेशला. महेश अकाउंट डेबिट सॉरी सर, महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. किती अमाऊंट आहे? 20,000. कळलं? महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. नारेशन काय दिला? being sold goods on
credit. त्यानंतर नेक्स्ट एंट्री काय केलं मग त्याच्यावर आपण बिल 2 ड्रॉ केले 12,000 आणि 8,000 अशी ती 2 बिल आहेत. त्यातलं पहिलं सर बिल परत कधी एकदा सांगतो सर हा? परत एकदा सांगतो जरा रेंज येते जाते हो. विशालला 20,000 करता काय विशाल सर 20,000 साठी महेशवर 2 बिल ड्रॉ केली. त्यातलं पहिलं बिल आहे 12,000 दुसरं बिल आहे 8,000. 12 आणि 8 20,000 कळलं. सर मग ते पहिलं बिल कधी ऍक्सेप्ट केलं त्यानं 10 जानेवारी म्हणजे 10 जानेवारीला पुढची एंट्री आली बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. किती अमाऊंट आली 12,000. कळलं. हॅलो येस सर. येतोय का आवाज. हो येतोय सर क्लिअर एकदम. काय आलं बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट ₹12,000. त्याचं नरेशन काय येणार being received first acceptance for 2 months period. ओके येस सर. परत दुसरं बिल ऍक्सेप्ट कधी आलं 11 जानेवारीला. जे परत एंट्री 11 जानेवारी परत सेम बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट ₹8,000. कळलं. येस सर. being received second acceptance for 3 months period. कळलं. येस सर. दिलं का. येस सर लिहिलं. आता काय केलं पुढे 24 जानेवारीला सेकंड बिल सेंड टू BFC. सेकंड म्हणजे 8,000. काय केलं बँक फॉर कलेक्शनला पाठवलं म्हणजे 24 जानेवारीला पुढची एंट्री आली बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू BR अकाउंट. किती अमाऊंट 8,000. कळलं. हे जे BR आहे येस सर. सेकंड BR ते पाठवलं ते क्रेडिट केलं आणि कुठे दिलं हे आपण बँक फॉर कलेक्शनला दिलं. ओके. येस सर. 8,000चं ते बिल होतं. दिलंस डायरेक्शन दे. being second acceptance sent to BFC
कालचं आपण मला वाटतं एक केलं ना ते राईटला. विशाल केलंय काय? बघ बरं जरा. हॅलो, येस सर. दिलंस का? नरेशन काय सर? काय येणार? बिंग महेश सेकंड एक्सेप्टन्स सेंड टू BFC. महेश सेकंड एक्सेप्टन्स कळलं? टू सेंड टू BFC. ओके सर. आणि आता ड्यू डेटला कळलं? पहिल्या बिलाची ड्यू डेट काय येणार आता? 9 जानेवारीला ड्रॉ केली. बरोबर. पहिल्या बिलचा पिरियड किती आहे? 2 months. 2 months. कधी संपणार? मार्च 9 मार्च. 9 मार्च. 9 + 3 12 मार्च. 12. ओके. येस सर. 12 मार्च नाही का? मग 12 मार्चला 12 मार्च 24 इफ ऑनर पहिलं बिल किती रुपयाचं आहे? 12,000 वालं. हे BR आपल्याकडेच आहे ना. विशालला आपल्याकडेच ठेवलं ते काही कलेक्शनला वगैरे पाठवलेलं नाहीये. मग त्याची ऑनर एंट्री काय येणार? कॅश अकाउंट डेबिट हॅलो. हा हा बोल की रे. नाही जरा क्लास चालू आहे. मग मी 6 नंतर करतो. बर काय अर्जंट नाही ना? हा ठीक आहे. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. कळलं? किती अमाऊंट येणार? 12,000. 12,000. करेक्ट. आलं लक्षात? ही ऑनर एंट्री झाली. आणि जर डिसऑनर झालं तर BR टू महेश. महेश अकाउंट डेबिट महेश अकाउंट डेबिट टू BR अकाउंट. कळलं? इफ डिसऑनर महेश टू बिल्स रिसिवेबल. त्याचं नरेशन काय येणार? बिंग महेश फर्स्ट एक्सेप्टन्स डिसऑनर्ड. कळलं? येस सर. त्यानंतर सेकंड बिलचं ड्यू डेट काय येणार? 12 मार्चच्या पुढे 1 महिना म्हणजे 12 एप्रिल. इफ ऑनर ओके. इफ ऑनर. आता हे काय झालं? सेकंड बिल आपण बँक फॉर कलेक्शनला पाठवलं होतं.
मग आता तिथं जर ते ऑनर झालं तर काय होणार? पैसे बँकेत जमा होणार. म्हणजे बँक अकाउंट डेबिट बैंक अकाउंट डेबिट टू BR अकाउंट. टू BFC अकाउंट. BFC. BFC आलं ना, BFC ला दिलं होतं ते. Yes, किती sir. अमाऊंट आली ती? 8,000. कळतंय का? Yes, sir. बँक अकाउंट डेबिट टू BFC 8,000. आणि इफ डिसऑनर मग काय येणार? बँकच्या ठिकाणी महेश येणार. महेश अकाउंट डेबिट टू BFC अकाउंट. BFC म्हणजे बँक फॉर कलेक्शन. कळलं? किती अमाऊंट? 8,000. कळलं काय? हॅलो, Yes, sir. दिलं सगळं? हो सर. घालू काय? हो सर, झाले. आता कोणाच्या बुक मध्ये? महेशच्या बुक मध्ये. नाव इन द बुक्स ऑफ महेश. हा कोण आहे? ड्रॉवी. केलंच का ते भाषा? महेशच्या बुक मध्ये. रेडी? येस सर. आता पहिले एंट्री 9 जानेवारीला काय केलं आपण? विशालकडून परचेस केलं क्रेडिट वर. काय एंट्री येणार? परचेसिंग अकाउंट. परचेसेस अकाउंट डेबिट टू विशाल अकाउंट. विशाल्स अकाउंट. किती अमाऊंट टोटल? 20,000. 20,000. being purchased goods on credit. नाही का? त्यानंतर मग पहिलं बिल ऍक्सेप्ट कधी केलं आपण? 2 महिने पिरियड साठीच 10 जानेवारीला. 10 जानेवारीला पहिलं बिल ऍक्सेप्ट करून दिलं. काय येणार एंट्री? विशाल्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. किती अमाऊंट येणार? 12,000. नाही का रे? Yes sir. Being gave first acceptance for 2 months period.
Vishal's account debit to bills payable 12,000. Being gave first acceptance for 2 months period. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत दुसरं बिल एक्सेप्ट करून दिलं, परत एंट्री तेच. Vishal's account debit to bills payable account. किती अमाऊंट आली? 8,000. 8,000 सॉरी सर. Being gave second acceptance for 3 months period, नाही का? संपलं. आता मेन टाइम काय याच्या बघूदा एंट्री येत नाहीत. आता डायरेक्ट ड्यू डेटला. ड्यू डेट काय आले? 12 मार्च. 12 मार्च ना. इफ ऑनर काय येणार? बिल्स पेबल आपल्याकडे परत येणार. कॅश अकाउंट. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 12,000. बिल्स डेबिट टू कॅश. बरोबर. येस सर. Being honored our first acceptance. If dishonor, dishonorचा मतलब काय? मतलब drawee fails to pay the amount. He didn't pay the amount. त्यांना अमाऊंट दिलं नाही. मग एंट्री काय येणार? बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू विशाल्स अकाउंट. किती अमाऊंट येणार? 12,000. कळलं? येस सर. हे डिसऑनरचं झालं. बिंग अवर एक्सेप्टन्स डिसऑनर. आणि त्याच्या पुढचं दुसरं बिल, त्याची ड्यू डेट काय येणार? 12 एप्रिल, नाही का? मग इफ ऑनर काय येणार? एंट्री तीच. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश. अमाऊंट किती येणार? 8,000. कळलं? हॅलो. जर्नल सेम ना. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश 8,000. आणि डिसऑनर झालं तर त्याच डेटला बिल्स पेबल टू विशाल 8,000. संपलं. कळलं का? हो सर. येस. घालू काय? काय सर? हे घालवू का? हो सर चालतं. आता बघा. हॅलो. तर इकडे लक्ष दे. तिसरं केस 3 पॉइंट.
ए काय पॉइंट झाला? पॉइंट ए काय होता? बिल इज रिटेन्ड विथ हिमसेल्फ, मतलब बाय ड्रॉवर. दुसरा ऑप्शन काय म्हटलं आपण? इफ द बिल इज सेंड टू द बँक फॉर कलेक्शन. आज आपल्याला तिसरा बघायचा ऑप्शन एन्डॉर्समेंट. कळलं? म्हणजेच काय? तिसरा ऑप्शन ड्रॉवर चूज इट. हा काय रे? ओके, किती वाजता? बर बघूया. तू कुठे आहेस आता? माझा एका जरा क्लास आहे रे. बघूया. हा, हा. एन्डॉर्समेंट थर्ड ऑप्शन. हॅलो, येते का रे ऐकायला? येस सर. आता एन्डॉर्समेंट मध्ये कसं आहे ना, लक्षात घे. मिस्टर ए, हा, त्यानं काय केलं? नेहमीप्रमाणे बेला गुड्स विकले. ठीक आहे. गुड्स कितीचे विकले? सपोज एक 10,000चे विकले. नेहमीप्रमाणे एनं काय केलं? त्या बी वर बिल ड्रॉ केलं. बी न ते ऍक्सेप्ट करून दिलं. ए कडे आलं. आता ते बी कडून आलेलं बी आर एक हा काय करतो? सी ला एन्डॉर्स करतो. कळलं? ट्रान्सफर करतो. एन्डॉर्समेंट म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट फ्रॉम वन टू अनदर पार्टी by putting the name and signature on the backside of the document. कळलं? That is called endorsement. म्हणजे या पद्धतीने तो बिल ते काय केला? बिलच्या पाठीमागे बॅक साईडला तो इथं लिहितो ट्रान्सफर टू मिस्टर सी. त्याचा काय असेल तो ऍड्रेस आणि त्याच्या खाली सिग्नेचर कुणाचं? एच म्हणजे ड्रॉवर. कळलं? अशा पद्धतीने ते एन्डॉर्समेंट होतं. आता हे जे इथं नाव मेन्शन केलं याला म्हणतात स्पेशल एन्डॉर्समेंट. ओके. आणि अनेक प्रकारचं एन्डॉर्समेंट आहे. त्याच्यामध्ये फक्त म्हणतो तो द बिल इज ट्रान्सफर, पण नेमकं कोणाला ट्रान्सफर केलं त्याचं नाव मेन्शन केलं जात नाही. आणि मग खाली फक्त नाव म्हणजे तो आपली सही करतो. कोण? ए. याला म्हणतात ब्लँक एन्डॉर्समेंट. कळलं? म्हणजे एन्डॉर्समेंट मध्ये हे दोन टाईप आहेत, एक ब्लँक आणि दुसरं स्पेशल. ब्लँक मध्ये ज्याला ट्रान्सफर केलंय त्याचं नाव मेन्शन होत नाही. स्पेशल मध्ये ते नाव मेन्शन केलं जातं. कळलं? कळलं का रे? येस सर. आता या पद्धतीने ते सी कडे बिल आलं आणि मग ड्यू डेटला काय होईल? तो सी बी कडे जाईल, त्याचा बी आर त्याला देऊन टाकेल आणि त्याच्याकडून पैसे घेईल. कळलं? दिले तर ठीक. हा,
दिले तर ठीक, नाही दिले, समजा बी न पैसे नाही दिले तर काय होईल, सी ते बी ए ला परत करेल आणि मग ते ए काय करेल, ते बी बी कडे परत करेल आणि बी कडून पैसे रिकव्हर करेल. कळलं? येस. अशा पद्धतीने हे एंडोर्समेंट आहे, लिहून घ्या. हॅलो, येस सर. एंडोर्समेंट it means transfer of document from one to another party from one to another party. कळलं? त्यानंतर खाली टायटल द नेक्स्ट टाइप्स ऑफ एंडोर्समेंट. टाइप्स ऑफ एंडोर्समेंट. त्याच्यामध्ये नंबर ए ब्लँक एंडोर्समेंट, डॅश when the drawer or endorser PNDORSER. एंडोर्सर म्हणजे कोण, तो ट्रान्सफर करतो तो. पुट्स हिज सिग्नेचर ओनली, puts his signature only without mentioning the name of endorsee. Then it is called blank endorsement. कळलं? आणि बी मध्ये स्पेशल एंडोर्समेंट. ह्याच्यामध्ये काय येणार, when the endorser puts his signature along with
the name of endorsee then it is called special endorsement. कळलं? आकाश, येस सर. ब्लँक आणि स्पेशल एंडोर्समेंट असे दोन टाइप्स आहेत. आणि याच्यामध्ये अजून दोन कन्सेप्ट राहिल्या, म्हणजे एंडोर्सर आणि एंडोर्सी. जो एंडोर्स करतो तो एंडोर्सर, आणि ज्याला एंडोर्स केलं जातं, आता या ठिकाणी सी हा एंडोर्सी आहे, ए हा एंडोर्सर आहे. ओके, वेळ संपला रे. ओके सर. सर हा उद्या हॅलो. हा हा सर, पारस बोलतोय. बोल लवकर, वेळ संपत आलाय. हा उद्या सर बस आहे ना, बस नाही हॉस्टेलला. मग उद्या पण नाही.